नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बांगलादेशमध्ये काय घडलं आपल्याला माहिती आहे. शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि देश सोडून त्यांना पळून जावं लागलं. आपल्याला याची जरा थोडी पार्श्वभूमी सांगतोय, कदाचित आपल्याला थोडी बहुत माहिती असेल. 1971 साली जे युद्ध झालं, पाकिस्तानमधून बांगलादेश हा वेगळा झाला. त्यावेळेला हे काही एका दिवसात आणि सहजपणे भावाच्या वाटण्या झाल्यासारख्या वाटण्या झाल्या नाहीत. त्यासाठी अनेकांना रक्त सांडावं लागलं, अनेकांना संघर्ष करावा लागला. आणि जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा असं ठरलं की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यासाठी काही तरतूद केली पाहिजे आणि म्हणून नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा ठराव झाला. 30% आरक्षण तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांना दिलं गेलं. आता हे वर्षानुवर्ष आरक्षण सुरूच होतं आणि त्यामुळं काही जणांचं म्हणणं होतं की किती पिढ्या तुम्ही आरक्षण देणार. 2018 साली शेख हसीनानी हे आरक्षण रद्द केलं, थांबवलं. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध ठरवलं आणि त्यामुळे ते आरक्षण सुरू आहे. झालं असं, गेल्या 3 महिन्यात इतकं तरुण विरोधी पक्षांनी सगळ्यांनीच या विषयातली मागणी अशी सुरू केली की पूर्णपणे आंदोलन रद्द व्हायला पाहिजे. आणि या मागणीकडे म्हणावं तसं लक्ष शेख हसीनानं दिलं नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. पण हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत गेलं. यासाठी 300 जवळपास 250 ते 300 आंदोलक हे मरण पावले, मृत्युमुखी पडले, गोळ्या लागल्या, अनेक गोष्टी घडल्या. आणि मग त्यांनी सोमवारी इशारा दिला होता की मोठा मोर्चा ढाक्यामध्ये निघेल. त्याचा सगळा अंदाज शेख हसीनांना होता आणि त्यामुळे मग त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याने वास्तविक ते जाणार होत्या इंग्लंडमध्ये, पण त्या भारतात आल्या. तिकडनं अगदी वायुदलाचं त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं आणि इकडे मग भारताच्या मंडळींनी त्यांना घेतलं आहे. आता ते किती दिवस राहतील बाकी सगळा तपशील यायचा आहे. आपली सगळी भारतीय मंडळी एकूण बांगलादेशमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. मग तिकडे सैन्याने आता ताबा घेतला आहे, तात्पुरतं एक सरकार स्थापन केलं आहे, जे काय व्हायचं ते होईल. पण झालं कसं बघा, त्यांनी घर सोडल्यानंतर राजीनामा दिला ही बातमी कळली आणि चक्क पंतप्रधानांचं घरच लुटलं. देशाच्या पंतप्रधानाचं घर लुटलं गेलं. खुर्च्या, साड्या, जे काही दिसेल ते सगळं लोकांनी लुटून नेलं. तिकडे त्या खुर्च्यावर बसून सेल्फी काढले गेले आणि मुजीबुर रहमान जे आत्ता शेख हसीनाचे वडील होते, आता आपल्याला हे माहिती आहे, तिच्या आईवडिलाचा दोघांचाही एकदम खून झाला, तो लोकांनी केला. आणि त्यांचे जे पुतळे होते ते पुतळे फोडण्यात आले. जिकडे कुठे त्यांच्या मूर्ती होत्या, पोस्टर होते, फोटोग्राफ्स होते, सगळे ते उद्ध्वस्त करण्यात आले. तिकडे आत्ता या सगळ्या याच्यावरती घडामोडीमध्ये आरक्षणाच्या विषयात हे झालं आहे आणि आपल्या देशामध्ये आरक्षणाचा विषय अतिशय तीव्रतेनं पेटलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात मराठा समाज आहे, मग पटेल, जाट, आपल्याला सगळं माहिती आहे. आणि SC ST तर आरक्षण आपल्याकडचं देश स्वतंत्र झाल्यापासून आहे. लोकांच्या मनामध्ये यातल्या भावना आहेत की आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे, पण राजकारण्यांच्या आणि या सगळ्या विषयामुळे यावरती फारसं भाष्य होत नाही. आता आपल्याकडे जात गणनेची मागणी समोर येते आहे. पुढे काय काय होणार आहे माहिती नाही आहे, पण बांगलादेशमध्ये जे काही घडलं तो पुरेसा संकेत आहे. आपणही अशा विषयामध्ये सावध व्हायला पाहिजे. आपल्या देशातल्या लोकांच्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार पावलं उचलली पाहिजेत. असं समजायचं कारण नाही की तिकडेच घडलं, आपल्याकडे काहीही होऊ शकतं. त्यामुळे लोकांच्या भावनेची कदर ही केली गेली पाहिजे. लोकांच्या भावनेकडे लक्ष दिलं नाही तर काय होतं. आता काय झालं आहे बघा, आपल्या शेजारचे सगळेच राष्ट्र
पाकिस्तान अशांत आहे, श्रीलंका अशांत आहे, बांगलादेश अशांत आहे. आणि त्याच्यामुळे मी एक भीती, एक वर्ग असा व्यक्त करतोय की आपल्या देशामधली शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे का? आपल्या देशात या विषयामध्ये काय करायला हवं? ह्याच्यात खरंच अगदी ठिकठिकाणी ह्या विषयावरती चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, लोकांची मतं जाणून घेतली पाहिजेत आणि त्यावरती सांगोपांग विचार करून निर्णय घ्यायला हवा. प्रत्येकाला असं वाटतं, एक काळ असा होता की मागास आपण आहोत, मग आपली जात जर मागास आहे, हे ती मागास जातीची मंडळी आमची जात कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण गेल्या काही वर्षामध्ये आता ज्या जातीला उच्च जात म्हटलं जातं ती मंडळी देखील आम्ही कसे मागास आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. याच्या मागची ज्ञानबाची आरक्षण, सवलती, लाभ. आता हे असं किती वर्ष आपल्या देशात चालणार आहे? जातनिहाय गणना केली आणि मग त्यानुसार आरक्षण, हे जे विषय सुरू झाले, पुन्हा तो जो येतोय मुद्दा, आरक्षण हे फक्त बुडभरांनाच मिळतं आहे. पुन्हा मग क्रिमी लेअरचा विषय, मग हे करताना तिथं असणारा एकूण व्यवस्थेतला भ्रष्टाचार, आणि मग संधी ही बड्या लोकांना, श्रीमंतांना, ज्यांची वशिलेबाजी आहे, वशिला जिथं चालतो अशा लोकांना संधी मिळते, आणि जे समाजातले वंचित आहेत ते कायम वंचितच राहतात. ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. मग वंचितांनी उठाव करायचा ठरवला तर काय होऊ शकतं हे बांगलादेशमधलं आता नुकतंच उदाहरण आहे. त्यातले वेगवेगळे पदर आहेत. हे केवळ वंचित एवढाच विषय आहे का? आता असं म्हटलं जातं की हिंदू मुस्लिम वातावरण तिकडे निर्माण व्हायला लागलं आहे. एकदम हिंदूंची संख्या अतिशय अल्पसंख्याक आहेत, पण त्यांच्या मंदिरावरती हल्ले होते, त्यांच्या घरावरती हल्ले व्हायला लागलेले आहेत, आणि कट्टरपंथीयांचा हा उठाव आहे, ही पण एक चर्चा आहे. कधी काय कुठं होईल सांगता येत नाही. पण बांगलादेशच्या घटनेनंतर आपण केवळ निमूटपणे त्या घटनेचे केवळ साक्षीदार आहोत या भावनेनं न पाहता त्याचे परिणाम आमच्या देशामध्ये काय होतील आणि आम्हाला कसं असायला पाहिजे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा, सावध व्हा पण पुढल्या हाका, हे जे सांगून ठेवलं आहे त्याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.